नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट MBBS कॉलेजसाठी किती मार्क लागतात ह्याच्याविषयी आज तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर जवळजवळ फक्त आपल्याकडे आता 28 डेज आपल्या हातामध्ये आहेत. फक्त 28 दिवस सध्या आता राहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे अगदी खूप छान अभ्यास करा, एकदम जोरात अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट सीट मॅक्झिमम मिळण्याचे चान्सेस असणार आहेत. कारण तुम्ही वर्षभर जो अभ्यास करता, पण हे शेवटचा जो 1 महिना असतो तो खूप महत्त्वाचा असतो. ह्या 28 दिवसामध्ये अगदी जवळजवळ 10 ते 12 तास असा अभ्यास करा, म्हणजे तुमचं स्वप्न पूर्ण होण्यात इथं अडथळा येणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना गेली हेच सांगत आली आहे की शेवटचा जो 1 महिना असतो तो खूप महत्त्वाचा असतो. अगदी मी माझ्या स्वतःच्या मुलालासुद्धा मी हेच सांगत आलेली आहे. त्या माझ्या मुलाला आज एम्स कॉलेज मिळालेलं आहे. तर खूप अगदी प्राऊड फील होतं विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही पण अगदी 1 महिना जो उरलेला आहे तो खूप छान अभ्यास करा, म्हणजे अगदी तुम्हालासुद्धा गव्हर्नमेंट सीट मिळेल आणि तुमच्याही पॅरेंट्सला अगदी खूप प्राऊड फील होईल. तर अगदी त्याचे काही फॅक्टर्स आहेत ते पण अगदी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे लक्षात येईल. अगदी त्याचे फॅक्टर्स म्हणजे कारणं काय आहेत तेही सांगणार आहे. त्याचबरोबर अगदी बायोलॉजीमध्ये, फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला किती मार्क पडले पाहिजेत म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट सीट मिळेल तेही अगदी डिटेल सांगणार आहे. आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज किती मार्क आपल्याला कॉलेजसाठी गव्हर्नमेंटसाठी लागणार आहेत सीट मिळण्यासाठी त्या तो पण अगदी मी तुम्हाला कॅटेगरी सांगणार आहे. तर अगदी तुम्हाला मी झूम करून दाखवते, ते पूर्णपणे मी फॅक्टर्स इथं काढलेले आहेत. तर ते फॅक्टर्स मी तुम्हाला अगदी व्यवस्थित वाचून दाखवते, लक्षात येईल. तर MBBSचा कट ऑफ आपल्याला कमी जास्त असण्याचे हे मुख्य कारणं काय आहेत तेही अगदी तुम्हाला सांगणार आहे. तर नीट पेपर, तर आपला नीटचा पेपर कसा येतो त्याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. तर नीटचा आपला पेपर हा कठीण आहे का मध्यम आहे का सोपा आहे ह्याच्यावरती सुद्धा आपल्या कट ऑफवरती परिणाम पडत असतो. जर आपला पेपर कठीण अवघड आला तर आपल्याला तिथे कट ऑफ आपल्याला कमी पाहायला मिळतो. ओके, आणि जर पेपर जर आपला हा सोपा आला तर कट ऑफ आपल्याला तिथे जास्त पाहायला मिळतो. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याचप्रमाणे जर समजा मध्यम म्हणजे मॉडरेट आला तर कट ऑफवरती आपल्याला जास्त परिणाम पाहायला मिळत नाही. ते सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथं आहे. तर आपले पेपर नीट पेपरची लेवल कशी आहे, म्हणजे हार्ड आहे का मीडियम आहे का सोपे आहे. पण ह्यावर्षी 2024चा जो मी विचार केला तर पेपर खूप सोपा होता, तर कट ऑफ खूप हायर साईडला पाहायला मिळाला होता. पण 2025मध्ये पेपर हा अवघड आलेला होता, त्यामुळे कट ऑफ कमी गेला होता. पण 2026मध्ये पेपरची मॉडरेट राहण्याची शक्यता असणार आहे. अवघड आणि मॉडरेट ह्यामध्ये पेपर लास्ट इयरला आला होता, पण ह्या वर्षी मीडियम आणि अवघड असा हा राहण्याची शक्यता राहणार आहे 2026मध्ये. ओके, तर हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर पुढचा मी इथं काढलेला आहे विद्यार्थ्यांची संख्या, ही पण खूप महत्त्वाची आहे. अगदी तिथे आपल्याला कमी का जास्त पाहायला मिळते. तर कारण 2025मध्ये आपण पाहाल तर विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ 22,70,000वरती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. तेच आपण इथं ह्यावर्षी 2026मध्ये जवळजवळ किती आपल्या रजिस्ट्रेशन झालेले आहे तर 22,00,000 जवळजवळ 30,000 एवढ्यापर्यंत रजिस्ट्रेशनची संख्या आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर इथं आपल्याला खूप हा विषय मॅटर करतो की विद्यार्थ्याची संख्या कशी आहे त्याच्यावरती पण कट ऑफवरती परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतो. हा पण खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणि त्यानंतर मी तिसरा जो काढलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता MBBSच्या सीटची संख्या वाढवली की म्हणजे आपल्याला MBBSची संख्या सीटची संख्या दरवर्षीप्रमाणे वाढत असते. 2024मध्ये खूप सारे कॉलेजेस आले, जवळजवळ 10 कॉलेजेस आले होते, 1,000 सीट्स वाढल्या होत्या. पण 2025मध्ये एवढी सीटची संख्या वाढली नाही, कॉलेजेस कमी आले. पण 2026मध्ये जवळजवळ 4 ते 5 नवीन गव्हर्मेंट कॉलेज येणार आहेत, हे असं अनाऊन्स केलेलंच आहे. तर जवळजवळ 450 ते 500 सीट्स आपल्याला ह्यावर्षी 2026मध्ये पाहायला मिळणार आहेत, म्हणजे तर सीटची संख्या इथे वाढणार आहे. त्यामुळे सुद्धा कट ऑफवरती नक्कीच परिणाम आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. म्हणजे गेल्या वर्षी तुलनेपेक्षा यावर्षी गव्हर्मेंटचं आपल्याला कॉलेज पाहायचं असेल तर गेल्या वर्षीच्या कट ऑफपेक्षा ह्या वर्षीचा कट ऑफ थोडा आपल्याला लोअर साईडला पाहायला मिळणार आहे. हा पण एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. ओके, आणि त्यानंतर जो फॅक्टर मी इथं काढलेला आहे तुम्ही ते पाहू शकता, ड्रॉपरची संख्या. खूप महत्त्वाचा आहे हा विषय. तुम्ही ते पाहू शकता तो कसा आहे, अगदी तिथे कमी आहे ह्यावर्षी ड्रॉपर घेणाऱ्याची विद्यार्थ्यांची संख्या का जास्त आहे की त्यामुळे सुद्धा अगदी आपल्याला कट ऑफ आपल्याला कमी जास्त पाहायला मिळतो.
आपण जर पाहत आला असाल, अगदी जे काही विद्यार्थी ड्रॉपर असतील की त्यांना अगदी 1 ते 2 मार्कावरती 1-2 मार्काने सुद्धा आपला जर गव्हर्नमेंट सीट जर गेली असेल, तर ते विद्यार्थीसुद्धा अगदी ह्यावर्षीसुद्धा नीटची एक्झाम देऊन गव्हर्नमेंट सीटसाठी प्रयत्न करत असतात. किंवा 2024मध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांनासुद्धा गव्हर्नमेंट सीट मिळाली नाही. अगदी कॅटेगरीमधले सुद्धा खूप सारे विद्यार्थी असतात, त्याही विद्यार्थ्यांना अगदी 1 ते 2 मार्कासाठी सुद्धा तुमचं सेमी गव्हर्नमेंटसुद्धा कॉलेज जर हुकलं असेल, म्हणजे त्यांना ते कॉलेज मिळालं नसेल, तर तेही विद्यार्थी अगदी 2 वर्षापासून सुद्धा ते विद्यार्थीसुद्धा तिथे नीटसाठी रिपीटेड 2-2 वर्षापासून सुद्धा ते रिपीट करत असतात. त्यामुळे सुद्धा हा खूप महत्त्वाचा मुद्दा इथे आपण कन्सिडर केला पाहिजे की ड्रॉपरची संख्या 2024-25 हे दोन्ही इयरमधले विद्यार्थी 2026मध्ये किती आलेले आहेत, त्याच्यावरती सुद्धा अगदी ड्रॉपरची आणि प्लस फ्रेश विद्यार्थी असं मिळून किती संख्या आहे त्या प्रमाणावरती सुद्धा आपल्याला MBBSच्या कट ऑफवरती परिणाम गव्हर्नमेंट विशेष करून गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन होण्यासाठी म्हणजे सीट अलाउट लागण्यासाठी सुद्धा तिथे आपल्याला ड्रॉपरच्या संख्येवरती सुद्धा खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे ड्रॉपरचे विद्यार्थी किती आहेत, कमी आहेत का जास्त आहेत ह्या वर्षी, तो पण एक महत्त्वाचा फॅक्टर असू शकतो. ओके, तर हे विद्यार्थी मित्रांनो मी जवळजवळ 4 फॅक्टर्स मी तर सांगितलेले आहेत. आणि त्यानंतर महत्त्वाचा इथे मी आणखीन एक विषय घेऊन इथं आलेली आहे की अगदी तुम्ही ते पाहू शकता, मी MBBSसाठी सब्जेक्टनुसार किती मार्क लागतील. अगदी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला गव्हर्नमेंट सीट पाहिजेच 100%, तर त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी तुम्ही पहा, म्हणजे लक्षात येईल की तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये किती मार्क कंपल्सरी मिळालेच पाहिजेत, म्हणजे तुम्हाला ह्यावर्षी गव्हर्नमेंट सीट 100% मिळणार आहे. तर हे अगदी मी काढलेलं आहे, तर सब्जेक्ट आणि मिनिमम मार्क्स काढलेले आहेत. तर आपल्याला बायोचा जर विचार केला तर सगळ्यांना माहिती आहे की 360 मार्काचा आपल्या बायोचा हा पेपर असतो. त्यामध्ये 330 मार्क तरी तुम्हाला पडलेच पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो, कारण बायोचा पेपर हा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना इझी जात असतो, बायो हा सब्जेक्ट. त्यामुळे तिथे तुम्हाला मार्क जास्त स्कोअर करण्याचा मॅक्झिमम चान्स राहत असतो. तर 360 पैकी तुम्हाला 330 प्लस मार्क घेणं आवश्यकच आहे. ओके, आणि फिजिक्सचा जर विचार केला तर आपण 180 मार्कचा जो पेपर असतो आपला, त्यामध्ये आपल्याला 100 मार्क तरी पडलेच पाहिजेत. आणि केमिस्ट्रीमध्ये सुद्धा 180चा पेपर असतो, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 100 मार्क पडलेच पाहिजेत. तर जवळजवळ आपण पाहू शकतो, जवळजवळ आपल्याला हा नीटचा पेपर 720 मार्काचा आहे. ओके, तर त्यामध्ये आपल्याला जर इथं आपण कॅल्क्युलेट केलं तर बायोमध्ये 330 आणि फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये 100, तर आपल्याला किती मार्क पडले पाहिजेत, तर जवळजवळ 530 मार्क आपल्याला इथं पडलेच पाहिजेत. तर हे तुम्ही असं गणित कन्सिडर करून चला की अगदी आपल्याला बायोलॉजीमध्ये 330 मार्क पडले पाहिजेत, फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये 100 असे मार्क पडलेच पाहिजेत, तर तुम्हाला त्या ठिकाणी 100% तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज ह्यावर्षी महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर हे असं पूर्णपणे मी कॅल्क्युलेशन तुम्हाला इथे मी दाखवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे 330 100 हे तुम्ही टार्गेट घेऊन चला, तर तुम्हाला तिथं 100% कॉलेज मिळणार. अगदी शेवटच्या राऊंडपर्यंत ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा 100% तिथं ॲडमिशन्स अलाउट होऊ शकतं. ओके, आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जे आपले कॅटेगरीमधले आहेत SC ST विद्यार्थ्यांनी, तर त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा ह्या रेंजप्रमाणे अगदी बायोकेमिस्ट्री आणि फिजिक्स ह्या मार्कनुसार तुम्हीच अगदी मार्क पडण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अगदी तुम्ही सेफ आहातच. आणि याच्यापेक्षा कमी पडले तरीसुद्धा कॅटेगरीमधले विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तिथे गव्हर्नमेंट सीट मिळू शकते. आणि जर आणखीन थोडेसे आपल्याला वाटत असेल की मॅडम आमचं एक 5 ते 10 मार्काचा डिफरन्स येत आहे, कॅटेगरीमध्ये आहेत, आम्ही SC STमध्ये आहेत, तर त्याही विद्यार्थ्यांसाठी मी सांगू इच्छिते की त्याही विद्यार्थ्यांना अगदी सेमी गव्हर्नमेंट म्हणजे आपण प्रायव्हेटमध्ये सुद्धा तुम्ही जर तिथे ट्राय केला तर तुम्हाला तिथं 100% ॲडमिशन होईल. आणि प्रायव्हेटमध्ये आपल्याला कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तिथे फी स्ट्रक्चर नसते, ही गोष्ट लक्षात घ्या, फक्त हॉस्टेल मेसचा चार्ज असतो. तर त्यामुळे हे एवढे मार्क तुम्ही अगदी डोक्यात घेऊन चला. आणि जे आपले मित्र किंवा रिलेटिव्ज आहेत त्यांनाही अगदी तुम्ही हा व्हिडिओ सेंड करू शकता, त्यांना पण अगदी पूर्णपणे कल्पना येईल की आपल्याला बायोमध्ये फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये आपल्या विद्यार्थ्याला किती मार्क पडले पाहिजेत, म्हणजे आपल्याला आपण सेफमध्ये आहेत आणि आपल्याला ह्यावर्षी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. तर अगदी पुढे मी तुम्हाला सांगतच आहे की कॅटेगरीनुसार आपापल्या कॅटेगरीनुसार पहा, म्हणजे तुमचा स्कोअर किती असायला पाहिजे अगदी ह्यावर्षी गव्हर्नमेंट सीट मिळण्यासाठी, त्याचासुद्धा मी अगदी हा काढलेलाच आहे. तुम्ही ते पाहू शकता. महाराष्ट्र राज्यासाठी गव्हर्नमेंट MBBSसाठी कमीत कमी किती मार्क लागणार आहेत, तर प्रत्येक कॅटेगरीसाठी मी इथं पूर्णपणे तुम्हाला दाखवलेलं आहे, अगदी झूम करून तुम्ही पाहू शकता. SC कॅटेगरीसाठी 430 ते 440 एवढं मार्क पाहिजे, तर ST कॅटेगरीसाठी
370 ते 380, OBC कॅटेगरीसाठी 510 ते 525, NT1च्या विद्यार्थ्यांसाठी 500 ते 510 आणि NT2च्या विद्यार्थ्यांसाठी 520 ते 530. ओके. आणि पुढे मी इथे कॅटेगरी काढलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणखीन तुम्ही ते पाहू शकता. NT3च्या विद्यार्थ्यांसाठी 510 ते 520, SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी 520 ते 530, EWSच्या विद्यार्थ्यांसाठी 525 ते 535 आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 530 ते 540. हा पूर्णपणे मी अगदी आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही पाहिलंच असेल तर हा पूर्णपणे मी डाटा एक्सप्लेन केलेलाच आहे. तर कॅटेगरीनुसार तुम्हाला ह्या रेंजमध्ये मार्क नक्की पडणार. ह्यात काही डाऊट नाही विद्यार्थी मित्रांनो. तुमचा अभ्यास झालेलाच असेल, पण आता जे काही 28 डेज राहिलेले आहेत त्यामध्ये खूप छान अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला अगदी तिथे मार्क छान मिळून गव्हर्नमेंट सीट मिळण्याचे 100% चान्सेस राहणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे अगदी मी तुम्हाला सब्जेक्ट वाईजचे पण अगदी कसे मार्क पडले पाहिजेत म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंट सीट मिळेल, आणि आपण कोणते फॅक्टर्स मी जे 4 सांगितलेले आहेत ते पण त्याच्यावरून सुद्धा आपल्याला MBBSचा कट ऑफवरती आपल्याला परिणाम पाहायला मिळतो. ते कोणता, तर ते हे 4 फॅक्टर सांगितलेले आहेत. तर हे पण खूप अगदी महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या 28 डेज राहिलेले आहेत, फक्त 28 दिवस आपल्या हातात आहेत. खूप छान अभ्यास करा आणि तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करा. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे की मॅडम मला MBBSलाच ॲडमिशन मिळालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही अगदी हे 28 डेज तुम्ही खूप अगदी डे नाईट करून अभ्यास करा असं मी म्हणेल. दुसरीकडे कुठेच लक्ष देऊ नका. फक्त तुमचा फोकस ह्या गोष्टीवरती ठेवा की मला कसे मार्क मॅक्झिमम भेटतील बायोमध्ये, फिजिक्समध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये, की जेणेकरून मला गव्हर्नमेंट सीट मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते, सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे खूप केअरफुली तुम्ही अगदी वर्ड टू वर्ड वाचलाच असाल. पण हे आत्ता शेवटचे जे 28 दिवस आहेत ते खूप छान अगदी तुम्ही अभ्यास करा आणि तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा. एवढंच मी ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना माझ्यामार्फत काउन्सिलिंग घ्यायचं आहे त्याही विद्यार्थ्यांनी अगदी मला एनीटाईम कॉल मेसेज ह्या नंबरवर तुम्ही करू शकता आणि आमचं काउन्सिलिंग जॉईन करून अगदी भविष्यामध्ये तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. सध्या आमची काउन्सिलिंग चालू झालेलीच आहे, पेड काउन्सिलिंग. तर ज्याही विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये यायचं असेल त्यांनी नक्कीच मला कॉल करा. तुमचं अगदी रजिस्ट्रेशन करण्यापासून ते अगदी ॲडमिशन मिळेपर्यंत मी स्वतः काउन्सिलिंग करत असते. त्यामुळे तुम्ही एनीटाईम मेल, कॉल, मेसेज करून मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मी माझा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.